नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे की महसूल विभागाच्या अंतर्गत येणारं भूमी अभिलेख विभाग जो आहे याचा एक महत्त्वाचा असा पदांचा आकृतिबंध जो आहे तो सुधारित आकृतिबंध या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि पूर्वीचे जे पदं आहेत त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि ह्याची जी जाहिरात आहे ही लवकरच येण्याची शक्यता आहे। तर नेमका हा जी आर काय आहे ते आपण इथे समजून घेऊ। यामध्ये महसूल विभागातील अधिपत्याखालील या ठिकाणी भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याबाबत आहे। ठीक आहे, आता हा जो काही जी आर आहे तो कधीचा आहे 11/3 म्हणजे 11 मार्चचा हा जी आर आहे आजचाच। तर यामध्ये प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखाली कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील असं शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक या ठिकाणी 19/6/2017 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात केल्या आहेत। या परिपत्रका अन्वये महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील कोणता विभाग आहे? भूमी अभिलेख विभाग आहे। ठीक आहे, तर मंजूर करण्यात आलेल्या पदांचा सर्वकष आढावा घेऊन विभागाच्या कामाची वाढलेली व्यापकता तसेच नवीन पद निर्मिती अस्तित्वातील पदे व्यपगत करणे याबाबतचा प्रस्तावास माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलेली आहे, याला मंजुरी देण्यात आलेली आहे। अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने 9/1/2026 रोजी संपन्न झालेल्या सन 2026 मधील पहिल्या बैठकीत मंजुरी दिली आहे। त्यानुसार महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सध्या मंजूर असलेल्या 9,000 या ठिकाणी 9,689 पदामध्ये 994 पदांची वाढ म्हणजे या ठिकाणी 9,689 पदामध्ये 994 पदांची वाढ करून एकूण 10,683 पदे म्हणजे टोटल किती पद झालेले आहेत? 10,683 पदाचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे याचा अर्थ काय आहे? टोटल जे आहे ते 10,683 चा जो काही आकृतिबंध आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर यामध्ये की शासन निर्णय काय आहे? वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांकातील मधील मार्गदर्शक सूचनाप्रमाणे महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सर्व पदांच्या सर्वकष आढावा घेण्यात आला। त्यान्वये भूमी अभिलेख विभागातील पदांच्या सुधारित आकृतिबंधास उच्चस्तरीय सचिव समिती व वित्त विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे? भूमी अभिलेख विभागामधील जे विविध प्रकारचे पद आहेत त्याची भरती किंवा त्याची भरती प्रक्रिया ही काय आहे? लवकरच सुरू होणार आहे। तर तुमच्यासाठी एक प्रकारचा हा मोटिवेशनल फोर्स आहे की तुम्हाला अभ्यास करायचा आहे। म्हणजे 2026 जे आहे निश्चित तुम्हाला कोणती ना कोणती तरी पोस्ट मिळणार आहे, कारण जवळपास सगळ्या काही जर पद सोडले तर जवळपास सगळ्या पदांसाठी काय आहे या ठिकाणी जो काही पॅटर्न असतो किंवा जो सिलेबस आहे तो जवळपास सेम आहे, परंतु काही याच्यासाठी काय आहे तांत्रिक घटक आहे। त्यामुळं तुम्हाला तयारी करण्यासाठी काय आहे या ठिकाणी की हा जो आकृतिबंध आहे 10,683 पद जे आहेत म्हणजे 994 पदांची वाढ करून म्हणजे जो पूर्वीचा होता 9,689 पदामध्ये 984 वाढ करून एकूण 10,000 या ठिकाणी 10,683 पदाचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याची बाब या ठिकाणी विचाराधीन होते। तो विचार या ठिकाणी काय करण्यात आलेला आहे किंवा हे पद जे मंजूर करण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एक योग्य दिशा योग्य मार्गदर्शन देण्यासाठी डायरेक्शन अकॅडमीच्या मार्फत आपली बॅच सुरू आहे आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला योग्य डायरेक्शन योग्य दिशा देण्याचं काम डायरेक्शन टीम करत आहे। सगळ्या टीमचे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत। यामध्ये अगदी 499 रुपयामध्ये संपूर्ण जे काही पोस्ट असतील किंवा विविध प्रकारचे पद आहेत त्यांच्यासाठी ही बॅच आहे। स्पेशल बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत। तर स्पेशल बॅच सुद्धा अवेलेबल आहे, तर याच्यामध्ये 1499 रुपयामध्येच संपूर्ण कोर्स जो आहे तुम्हाला उपलब्ध आहे। यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये या ठिकाणी तलाठी असेल किंवा बाकीच्या पोस्टसाठी सुद्धा या ठिकाणी काय आहे त्या विविध प्रकारचे बॅचेस आहेत। जसं जलसंपदा विभागाच्या बाबतीत आहे त्यासाठी बॅच आपण लॉन्च केलेली आहे। ठीक आहे, ह्या सर्व प्रकारचे बॅचेस आहे। यासाठी फक्त आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा। अगदी माफक शुल्क आहे, परंतु कंटेंट बेस या ठिकाणी टीचिंग असणार आहे।
तर त्याचे डेमो लेक्चर सुद्धा आहेत. त्याचबरोबर काही क्युरी असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा, अदरवाईज कॉल करू शकता. त्याचबरोबर अपडेटसाठी डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन करायचं आहे. ठीक आहे, तर ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला तुमच्यासाठी आहे, मित्रांना सुद्धा तुम्ही शेअर करायचं आहे. थँक्यू, ऑल द बेस्ट.